नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयहरी गावंडे तुम्हा सर्वांचं माझ्या इझी सायन्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे वर्ग 10वा विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण दुसरे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो मराठी आणि सेमीसाठी आपण कॉमन बनवत आहोत. आपल्याला या ठिकाणी मुद्दा पाहायचा आहे न्यूलँडचा अष्टकांचा नियम, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. So we are discussing here Newland's law of octave. The English scientist John Newland correlated the atomic masses of elements to their properties in a different way. The name of scientist Newland's John Newland correlated the atomic masses of elements of their properties in different way. इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स यांनी एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला. In the year 1866, Newlands arranged the elements known at that time in an increasing order of their atomic masses. In the year 1866, the name of scientist Newlands tried to arrange the elements, known elements at that time, in an increasing order of their atomic masses. It started with the lightest element hydrogen and ended up with thorium. Here या ठिकाणी न्यूलँडने त्या काळी ज्ञात असलेली मूलद्रव्ये त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार मांडली. याची सुरुवात सर्वात हलक्या म्हणजेच हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली, तर शेवट थोरियमने झाला. या ठिकाणी न्यूलँडने 1866 मध्ये या ठिकाणी ही मूलद्रव्ये मांडण्याचा प्रयत्न केला. It started with the lightest element hydrogen and ended up with thorium. He found that every 8 element had properties similar to those of the first. According to the law of Newlands, he found that every 8 element had properties similar to those of the first. He found here some elements where the first and 8th element have a similar or same properties. Sodium is the 8th element from lithium. Here given some examples like sodium is the 8th element from lithium and both have similar properties. या ठिकाणी त्याला दिसले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. जे सोडियम हे लिथियम पासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत किंवा दोघांच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य आढळते. म्हणजेच पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतात असे त्याला त्या ठिकाणी आढळले. हिअर गिवन सम अदर एक्झाम्पल्स लाईक मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन इफ यू ऑब्झर्व द टेबल केअरफुली. हिअर गिवन सम अदर एक्झाम्पल्स. हिअर गिवन मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू बेरियम. हिअर गिवन magnesium element shows similarity to the beryllium. Here given both are have same properties. Like other here given chlorine shows similarity with the fluorine. Here given chlorine and fluorine. We can see here. या ठिकाणी आपल्याला दिसते की मॅग्नेशियमचे बेरिलियमशी साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरीनशी साधर्म्य असते. न्यूलँड्स कम्पेअर्ड धिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्ज इन अ म्युझिक. न्यूलँडने हा जो न्यूलँडने या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी म्हणजे सप्तकांशी केली आहे. ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड इन द 8th अँड द फर्स्ट एलिमेंट ॲज द लॉ ऑफ ऑक्टेव्ह. सो धिस properties of first and 8th element have similarities. He called the similarity observed in the 8th and first element as the law of octaves. त्याने 8व्या व पहिल्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या या सारखेपणालाच अष्टकांचा नियम म्हटले आहे. Many limitations were found in Newland's octave. If we observe the table here occurs some limitations were found in the Newland's octave. या ठिकाणी न्यूलँडच्या अष्टकामध्ये किंवा अष्टकांच्या नियमात खूप त्रुटी आढळून आल्यात. This law was found to be applicable only up to calcium. If we observe here some elements, this law was found to be applicable only up to calcium. म्हणजेच हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होता.
Newlands fitted all the known elements in the table of 7 into 8, that is 56 boxes. He tried to put those known elements of that time in these boxes. Here only 56 boxes. त्या ठिकाणी ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँडने काही जागांवर 2-2 मूलद्रव्ये बसवली आहेत. तसेच सर्व ज्ञात मूलद्रव्ये हे 56 रकान्याच्या तक्त्यात त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न न्यूलँडने केलेला आहे. न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स ईच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल, सीरियम अँड लॅन्थम. या ठिकाणी कोबाल्ट व निकेल तसेच सीरियम आणि लॅन्थॅनम ही त्याची उदाहरणं आपण सांगू शकतो. आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या तक्त्यामध्ये दिसतात. या ठिकाणी कोबाल्ट आणि निकेल आणि सीरियम आणि लॅन्थेनम ही अशी मूलद्रव्ये आहेत ती त्याने एकाच तक्त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, मांडलेली आहेत. सो फॉर एक्झाम्पल कोबाल्ट and nickel and cerium and lanthanum. Moreover, he placed some elements with different properties under the same note in the octaves. According to its law, he stated that first and 8 elements have similar properties or same properties, but he put some elements of different properties under the same note in the octaves. For example, Newland placed the metal cobalt and nickel under the note Do along with halogens. He put some metals like cobalt and nickel under the note Do along with the halogens. So he या ठिकाणी कोबाल्ट व निकेल या धातूंना न्यूलँडने डो या स्वराखाली क्लोरीन व ब्रोमिन या हॅलोजन बरोबर ठेवले. या ठिकाणी आपल्यामध्ये हॅलोजन या ठिकाणी आणि जे धातू आहेत यांचे गुणधर्म भिन्न असून सुद्धा ते एकाच ठिकाणी या ठिकाणी न्यूलँडने मांडलेले आहेत. जे इंग्रजीमधील अष्टक ज्याला आपण संबोधतो डो या खाली त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहेत. व्हाईल ferrous having similarity with cobalt and nickel away from them along with the non-metals oxygen and sulfur under the note T. या ठिकाणी कोबाल्ट व निकेल या धातूंना डो या सुराखाली क्लोरीन व ब्रोमिन या हॅलोजन बरोबर ठेवले. याउलट कोबाल्ट व निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या आयर्नला म्हणजे फेरसला त्यांच्यापासून लांब म्हणजेच ऑक्सिजन व सल्फर या अधातू बरोबर टी या सुराखाली ठेवले. Also, Newland octave did not have provisions to accommodate the newly discovered elements. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकामध्ये नव्हती. The properties of the new element discovered later on did not fit in the Newland's law of octave. After some days, some elements discovered, but in the octaves of Newland's, where he did not fit in the Newland's law of octave. नंतरच्या काळात शोध लागलेल्या नव्या मूलद्रव्याचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमामध्ये बसले नाहीत. हिअर गिवन लाईक सम लिमिटेशन्स ऑफ दिस ऑक्टेव्स. थँक्यू.